नमस्कार मित्रांनो, आर टी ओनली यूट्यूब चॅनलवर आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाटेट ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं जाहिरात आणि परीक्षा शुल्क आणि वेळापत्रक, जाहिरात, परीक्षा शुल्क, वेळापत्रक, पासपोर्ट आणि शासन निर्णय आणि हेल्पलाईन सर्व डिटेल आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं। तुम्हाला जर बघायचं असेल सर्व डिटेल बघायचं असेल तर तुम्ही जाहिरातवरती क्लिक करायचं। जाहिरात तुम्हाला दिसणार आहे, जाहिरात डाउनलोड करायचं आणि सर्व डिटेल रीड करून घ्यायचं आहे। परीक्षा शुल्क कोणत्या कॅटेगरीला किती आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकतात आणि वेळापत्रक कोणत्या तारखेला तुमची एक्झाम असेल आणि फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर कोणकोणत्या तारखेला तुमची एक्झाम असेल ते सर्व डिटेल तुम्ही चेक करू शकता। तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल या ठिकाणी तर तुम्ही पासपोर्ट विसरला असेल तर तुम्ही फॉरगेटसुद्धा पासपोर्ट करू शकतात आणि शासन निर्णय GR सुद्धा तुम्ही डाउनलोड करून रीड करू शकतात आणि हेल्पलाईन नंबरसुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, तांत्रिक प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही या हेल्पलाईन नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉल करून विचारू शकतात। आता सुरुवातीमध्ये तुम्हाला असं पोर्टल दिसणार आहे। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टॅप करून तुम्ही पोर्टलवर येऊ शकता, डायरेक्ट पोर्टलवर येऊ शकतात। असं तुम्हाला पोर्टल दिसणार आहे। वेलकम टू महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा। आता या ठिकाणी बघा परीक्षा शुल्क किती असेल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर, परीक्षा शुल्क या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डिटेल दिसणार आहे। आता कोणत्या कॅटेगरीला किती शुल्क आहे हे बघा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग उमेदवार, इतर उमेदवार, या ठिकाणी बघा SC ST आणि हँडिकॅप यांना तिघांना सेम पेमेंट करायचं 700 रुपये, 700 रुपये तुम्ही या ठिकाणी पे करायचं आहे आणि अदर कॅटेगरीसाठी किती आहे 1000 रुपीज केले आहे, म्हणजे 1000 रुपये पे करायचं आहे। आता बोथ पेपर्स बघा, बोथ पेपरसाठी सुद्धा तुम्हाला इथे देण्यात आले। आता तुम्ही फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर 1 ते 5 आणि 6 ते 8 पर्यंत तुम्ही दोघं पेपर अटेंड करत असेल तर तुम्हाला त्याच्यात किती फी लागणार आहे ते सुद्धा या ठिकाणी देण्यात आले। बघा SC STला 900 रुपये दोघं पेपरांसाठी, बोथ पेपर तुम्ही दोघं पेपर देत असेल तर तुम्हाला 900 रुपये पे करावं लागेल आणि हँडिकॅपला सुद्धा 900 रुपये पेमेंट करावं लागेल आणि इतर कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीला 1200 रुपये पे करायचं आहे। हे सर्व डिटेल तुम्हाला परीक्षा शुल्क या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसणार आहे। आता वेळापत्रकवरती क्लिक केल्यानंतर वेळापत्रक तुम्हाला दिसणार आहे। या ठिकाणी ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याची कालावधी देण्यात आली। या ठिकाणी 9/9/2024 30/9/2024 हे डिटेल आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं। तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि मागचे व्हिडिओ बघून घ्या, त्याच्यात सर्व डिटेल दिले। चला तर आपण सुरुवातीमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल तर डायरेक्ट लॉग इन करायचं आहे, रजिस्ट्रेशन नसेल तर रजिस्ट्रेशन करायचं आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन दिसणार त्या ठिकाणी, न्यू रजिस्ट्रेशन, लॉग इन आणि फॉरगेट पासवर्ड। आता तुम्हाला काय करायचं आहे, न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आता ॲप्लिकेशन ओपन झालं आहे। या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, रजिस्ट्रेशन करायचं आहे। आता हे रजिस्ट्रेशन करण्याआधी उमेदवारांचे नोंदणी, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, युजर नेम तुमचं एक स्वतःचं क्रिएट करायचं, युजर नेम तुम्ही स्वतः क्रिएट करायचं, युजर नेम एका पेजवरती लिहून घ्यायचं आहे। नंतर तुम्हाला एक पासपोर्ट या ठिकाणी क्रिएट करायचं आहे। पासपोर्ट क्रिएट केल्यानंतर रिकन्फर्म पासपोर्ट करायचं आहे। रिकन्फर्म तोच पासपोर्ट या ठिकाणी तुम्हाला फिलअप करावं लागेल। या ठिकाणी फिलअप केलं असेल तोच पासपोर्ट या ठिकाणी फिलअप करायचं आहे। हे फिलअप केल्यानंतर उमेदवारांचं नाव बघा, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र प्रमाणे SSC कॅन्डिडेट नेम एज पर SSC सर्टिफिकेट। या ठिकाणी बघा तुमचं 10वीचं मार्कशीट बघायचं, बोर्ड सर्टिफिकेट बघायचं आहे। बोर्ड सर्टिफिकेट जसं तुमचं नाव दिलं असेल, तुमचं नाव पुढे असेल किंवा सरनेम असेल तसंच तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे तुम्हाला। तर उमेदवारांचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे, मिडल नेम, वडिलांचं नाव, फादर नेम या ठिकाणी फिलअप करायचं आहे आणि या ठिकाणी सरनेम म्हणजे आडनाव तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे। हे फिलअप केल्यानंतर
मोबाईल नंबर, तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी फिलअप करायचा आहे. मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर एक ईमेल आय डी तुमची चालू असेल ती ईमेल आय डी तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. ईमेल आय डी फिलअप केल्यानंतर सेंड OTP खाली तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, या ठिकाणी बघा सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं ईमेलवरती एक OTP गेलं असेल आणि एक मोबाईलवरती गेलं असेल. ते दोघं OTP तुम्हाला काय करायचं, एक मोबाईलचे OTP या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे आणि ईमेलचे OTP या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर तुमचं फायनली तुमचं रजिस्ट्रेशन झालं आहे. आता युजर ID तुम्हाला लक्षात असेल किंवा तुम्ही तुमच्या पेजवरती कुठेतरी लिहिलं असेल, ते युजर ID तुम्हाला लॉग इन करायचं. आता लॉग इन करण्यासाठी कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि लॉग इन पोर्टल ओपन करून द्यायचं आहे. लॉग इन पोर्टल असं तुम्हाला दिसणार आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, युजर नेम, तुम्ही युजर नेम क्रिएट केलं होतं ते युजर नेम या ठिकाणी फिलअप करायचं आहे आणि पासपोर्ट क्रिएट केला होता तो पासपोर्ट या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. तुम्ही पासपोर्ट विसरला असेल तर तुम्ही या ठिकाणी सुद्धा पासपोर्ट फॉरगेट्ससुद्धा करू शकता किंवा नवीन नोंदणीसाठी सुद्धा ऑप्शन खाली देण्यात आलं आहे. आणि आता हे बघा, युजर नेम आणि पासपोर्ट फिलअप केल्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन ओपन होऊन जाणार आहे. आता ॲप्लिकेशन ओपन झाले. आता ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सर्व स्टेप बाय स्टेप सर्व डिटेल फिलअप करायचं आहे. बघा, अर्जातील माहिती भरा. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा ॲप्लिकेशन ओपन झाले. आता सर्व डिटेलमध्ये फिलअप करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी. आता डिटेलमध्ये कसं फिलअप करणार आहे बघा, जेव्हा रजिस्ट्रेशन केलं होतं आपण ते ऑलरेडी बाकी फिलअप झालं आहे. हे आता आपल्याला कन्फर्म करायचं आहे. आपण जे रजिस्ट्रेशन करताना सर्व डिटेल फिलअप केली होती ती डिटेल आपल्याला या ठिकाणी दिसते. आता आपल्याला जे रजिस्ट्रेशन करताना डिटेल फिलअप केली होती ती रजिस्ट्रेशन डिटेल आपल्याला या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे. या ठिकाणी काय करायचं, उमेदवारांचे नावाचे पुष्टीकरण करा. या ठिकाणी काय आता तुम्हाला वडिलांचं नाव आणि आडनाव असं तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर नावात बदल असल्यास या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला दोन ऑप्शन दिसणार आहे, येस किंवा नो. तुमच्या नावात बदल झाला असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं आहे. नो केल्यानंतर खाली क्रॉस करायचं आहे. खाली क्रॉस केल्यानंतर खाली क्रॉस केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी उमेदवारांची अतिरिक्त माहिती बघा. उमेदवारांची अतिरिक्त माहिती म्हणजे आपल्याला ईमेल ID आपण ऑलरेडी फिलअप केलं आहे. या ठिकाणी मोबाईल नंबरसुद्धा ऑलरेडी फिलअप केलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, जन्मतारीख सिलेक्ट करायचं आहे. आता जन्मतारीख सिलेक्ट करण्यासाठी सुरुवातीमध्ये वर्ष सिलेक्ट या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं टेबल दिसणार आहे. या टेबलमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला वर्ष निवडायचं आहे. वर्ष निवडल्यानंतर मंथ सिलेक्ट करायचं आहे. मंथ सिलेक्ट केल्यानंतर तुमची डेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. डेट सिलेक्ट केल्यानंतर क्लिअर या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे आणि तुमचं जन्मतारीख त्या ठिकाणी फिलअप होऊन जाणार आहे. उमेदवारांच्या जात प्रवर्गाची माहिती. आता या ठिकाणी काय करायचं आहे, भरपूर कॅटेगरी येणार आहे. या ठिकाणी SC ST NT OBC जे असेल तर तुमची कॅटेगरी, ती कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करून घ्यायची. या ठिकाणी टिक केल्यानंतर तुमची कॅटेगरी सर्व दिसणार त्या ठिकाणी सिरियल वाईज. आता आपली कॅटेगरी कोणती आहे ते कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर खाली क्रॉस करायचं आहे. बघा, खाली क्रॉस केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वैयक्तिक माहिती, आपण पर्सनल इन्फॉर्मेशन सर्व डिटेल फिलअप करून दिले. आता संपर्कासाठी माहिती. आता संपर्कासाठी माहिती तुम्हाला सर्व डिटेल ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आता संपर्कासाठी या ठिकाणी बघा 8 पोस्ट तहसील जे असेल ते तुमचं डिटेलमध्ये या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सर्व डिटेलमध्ये फिलअप करून द्यायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर या ठिकाणी गाव किंवा शहराचे नाव. आता या ठिकाणी बघा, तुमचं शहरात असेल तुम्ही तर शहराचं नाव लिहायचं. गाव असेल तुमचं तर गावाचं नाव, किंवा तुम्ही कॉलनीमध्ये राहत असेल तर कॉलनीचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आणि या ठिकाणी जिल्हा निवडायचं आहे. महाराष्ट्राचं सर्व डिस्ट्रिक्ट दिसणार त्या ठिकाणी. जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडायचं आहे. तालुका फिलअप करायचं आहे. तालुका फिलअप केल्यानंतर राज्य फिलअप करायचं आहे. राज्य फिलअप केल्यानंतर पिनकोड. बघा, तुमच्या आधारवरती पिनकोड दिला असेल तो पिनकोड या ठिकाणी फिलअप करायचं आहे. मिस्टेक करायचं नाही. मिस्टेक झालं तर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊन जाणार आहे. तर मिस्टेक करायचं नाही. जो पिनकोड आहे तुमच्या आधारवरती तोच पिनकोड या ठिकाणी फिलअप करा. हे फिलअप केल्यानंतर सर्व तुम्ही ॲड्रेस वगैरे, तुमचा पत्ता, कायमस्वरूपी पत्ता, सर्व परमानंट ॲड्रेस तुम्ही सर्व डिटेल फिलअप केला.
आता या ठिकाणी आपल्याला 2 ऑप्शन दिले बघा. कायमस्वरूपी पत्ता परमनंट ॲड्रेस आपण फिलअप केला. आता सध्याचा पत्ता आपल्याला करंट ॲड्रेस या ठिकाणी फिलअप करायचा आहे. आता करंट ॲड्रेस आपल्याला फिलअप करण्यासाठी तुम्ही जर वेगळ्या पत्त्यावर राहत असाल करंट ॲड्रेसवरती तर तुम्ही सर्व डिटेल या ठिकाणी फिलअप करू शकतात. नसेल तर तुम्ही सेम ॲज अ परमनंट ॲड्रेस या बॉक्सवरती क्लिक करून द्यायचं आहे. या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर सर्व ऑटोमॅटिक सर्व डिटेल या ठिकाणी फिलअप होऊन जाणार आहे. हे झाल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे बघा. सेव्ह आणि नेक्स्ट करून द्यायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे या ठिकाणी बघा. आता या ठिकाणी तुम्हाला पेज दिसत असेल ॲप्लिकेशन, वैयक्तिक माहिती, संपर्कासाठी माहिती. आता शैक्षणिक माहिती आपल्याला फिलअप करायचं आहे. शैक्षणिक माहिती फिलअप करण्यासाठी आपल्याला सुरुवातीमध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एस.एस.सी सर्टिफिकेटनुसार तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. तुमचं प्रमाणपत्र सर्टिफिकेट नंबर बघा. बोर्ड सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे 10वीचं ते बोर्ड सर्टिफिकेटचं नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे. बैठक क्रमांक, सीट नंबर फिलअप करायचं आहे. बोर्ड किंवा विद्यापीठाचं नाव बघा. तुमचं बोर्ड कोणतं आहे, कोणत्या बोर्डमधून CBSE असेल जे असेल तुमचं बोर्ड ते बोर्ड्स या ठिकाणी फिलअप करायचं आहे. बोर्ड फिलअप केल्यानंतर उत्तीर्ण महिना व वर्ष या ठिकाणी उत्तीर्ण व महिना व वर्ष तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आता उत्तीर्ण महिना वर्ष हे सर्व डिटेल आपल्याला कुठे दिसणार आहे तर आपले बोर्ड सर्टिफिकेट असेल त्या ठिकाणी खाली कोपऱ्याला दिलं असेल. डेट, मंथ आणि इयर्ससुद्धा त्या ठिकाणी दिलं असेल. आता मिळालेले गुण ऑप्टेन मार्क्स तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं. ऑप्टेन मार्क्स फिलअप केल्यानंतर एकूण गुण किती होते ते या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. आता 10वीचं सर्व डिटेल फिलअप झाले. आता उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र या ठिकाणी सेम प्रोसेस आहे. या ठिकाणी प्रमाणपत्र क्रमांक, सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे. बैठक क्रमांक आणि बोर्ड आणि उत्तीर्ण वर्ष आणि मिळालेले गुण आणि एकूण गुण हे सर्व डिटेल तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. हे 12वीचं सर्व डिटेल फिलअप झाल्यानंतर आपल्याला पदवीधर. आता पदवी शिक्षण. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, सर्व माहिती पदवीची भरायचं आहे. खाली क्रॉस करायचं आहे. खाली क्रॉस केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पदवीची डिटेल भरायचं आहे बघा. पदवीचं डिटेल, पदवीची माहिती. आता या ठिकाणी माहिती भरा, फिल डिटेल या ठिकाणी या बॉक्सवरती टिक करून द्यायचं आहे. आणि पदवी किंवा पदव्युत्तर पदवी या ठिकाणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं. सर्व कोर्स दिसणार त्या ठिकाणी BSc, BA, MCom, MSc जे असेल, MPhil जे असेल तुमचं एज्युकेशन झालं असेल सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तुमचं एज्युकेशन झालं असेल सुरुवातीमध्ये काय करायचं तुम्हाला ग्रॅज्युएशन भरायचं तर BSc किंवा BA झालं असेल तर ते ऑप्शन्स तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर इतर पदवी किंवा पदव्युत्तर पदवीचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे. नसेल तरी काही हरकत नाही. आता बोर्ड किंवा विद्यापीठाचं नाव, तुम्ही कोणत्या विद्यापीठमधून तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे ते ग्रॅज्युएशन तुम्ही या ठिकाणी सर्व युनिव्हर्सिटीचं नाव तुम्हाला फिलअप करायचं आहे. आणि मिळालेले गुण, एकूण गुण बघा. प्रत्येक काही युनिव्हर्सिटीमध्ये CGP पॅटर्न असते, काही युनिव्हर्सिटीमध्ये डायरेक्ट पर्सेंटेज येतात, तर काही युनिव्हर्सिटीमध्ये CGP पॅटर्न असेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टक्केवारी कसे काढायचं CGP पॅटर्न असेल आणि CGPमध्ये टक्केवारीमध्ये कसे कन्वर्ट करायचं ते सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पर्सेंटेज कसं काढतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता आपल्याला पदव्युत्तर पदवी. आता तुमचं PG झालं असेल तर PG तुम्हाला या ठिकाणी PGचं डिटेल भरायचं. MSc, MCom जे असेल ते. आणि या ठिकाणी पदव्युत्तर पदवीचं नाव आणि बघा पदव्युत्तर पदवीचं नाव तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. युनिव्हर्सिटीचं नाव आणि मिळालेले गुण आणि एकूण गुण हे सर्व डिटेल तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. फिलअप केल्यानंतर तुम्हाला व्यावसायिक शैक्षणिक अर्हता. आता प्रोफेशनल एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं काय झालं आहे, तुमचं D.Ed झालं आहे किंवा DTED झालं आहे किंवा B.Ed झालं आहे ते सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. तुम्ही पदवीचं नाव या ठिकाणी डिप्लोमा, D.Ed, B.Ed जे असेल, M.Ed जे असेल ते तुमचं या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इतर पदविकाचं नावसुद्धा तुम्ही या ठिकाणी फिलअप करू शकता. नंतर पदविकाचे बोर्ड किंवा विद्यापीठाचं नाव तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे. विद्यापीठाचं नाव फिलअप करायचं आहे. पदवी उत्तीर्ण झाल्यास महिना, वर्ष आणि मिळालेले गुण आणि एकूण गुण हे सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. खाली क्रॉस करायचं आहे. खाली क्रॉस केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा D.Ed, B.Ed सर्व डिटेल आपण हे फिलअप केलं आहे. व्यावसायिक कोर्स आपण हे सर्व डिटेल फिलअप केलं आहे. व्यावसायिक पदवी शिक्षण
6वी ते 8वी एज्युकेशन डिग्री. आता 6वी ते 8वी एज्युकेशन डिग्री काय असेल तुमची, DED BEd जे असेल ते तुम्ही त्या ठिकाणी जे पात्र असेल ते या ठिकाणी ऑप्शन दिसणार आहे. या पदवीचे नाव या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला पदवीचं नाव द्यायचं आहे, इतर पदवीचं नाव आणि बोर्ड विद्यापीठाचं नाव आणि टक्केवारी आणि पर्सेंटाइल्स म्हणजे CGP असेल तर CGP या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. आणि प्रमाणपत्र क्रमांक सर्टिफिकेट नंबर तुम्ही तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट असेल त्याचं क्रमांक तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर एकूण टोटल मार्क्ससुद्धा तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर बघा या ठिकाणी सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे. पुढचं पेज दिसणार आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला, एक्झाम सेंटर चॉईस करायचं आहे तुम्हाला. बघा परीक्षेच्या संदर्भातील माहिती तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, तुमचं कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला एक्झाम द्यायचं आहे, तुम्ही सर्व डिस्ट्रिक्ट दिसणार आहे ते एक डिस्ट्रिक्ट तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी परीक्षा एक्झाम अप्लाय या ठिकाणी तुम्ही बघा आता तुम्हाला दोघं पेपर दिसणार, पेपर फर्स्ट पेपर सेकंड किंवा बोथ असं दिसणार तुम्हाला या ठिकाणी. तर तुम्ही पेपर फर्स्ट देत असेल तर 1 सिलेक्ट करायचं आहे, सेकंड पेपर देत असेल तर दोघं बोथ पेपर असं तुम्ही ऑप्शन असेल तिसरा तो ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि परीक्षेचे माध्यम आता हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही याच्यावरून तुमचं क्वेश्चन पेपर येणार आहे. हिंदी केलं तर हिंदीचं क्वेश्चन पेपर येणार आहे, मराठी केला उर्दू केला जे असेल ते त्याच्यावरूनच तुम्हाला क्वेश्चन येणार आहे. तर या ठिकाणी तुमचं मराठी माध्यम असेल तर मराठी सिलेक्ट करायचं आहे आणि मराठी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला मराठीमध्ये सर्व क्वेश्चन येणार आहे. आता उमेदवारांचं महाराष्ट्र राज्यात रहिवासी आहे का, इथे बघा उमेदवार महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहे का असं विचारलं, येस किंवा नो, फक्त 2 ऑप्शन दिले, असेल तर येस नसेल तर नो करून द्यायचं आहे. आता भाषा लँग्वेज काय असेल तुमची, जे तुम्ही इथे या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट केलं असेल तीच लँग्वेज ऑटोमॅटिक या ठिकाणी सिलेक्ट होऊन जाणार आहे. आणि भाषा लँग्वेज 2, आता भाषा लँग्वेज 2 काय करायचं तुम्हाला, इंग्लिश सिलेक्ट करायचं आहे. इंग्लिश सिलेक्ट केल्यानंतर खाली क्रॉस करायचं आहे. खाली क्रॉस केल्यानंतर बघा खाली क्रॉस केल्यानंतर तुम्हाला अपंगत्वाची माहिती हँडिकॅप इन्फॉर्मेशन, आता तुम्ही हँडिकॅप असेल तर तुम्ही हँडिकॅप येस करायचं आहे, नसेल तर नो करून द्यायचं आहे. बघा या ठिकाणी पेपर फर्स्ट पेपर सेकंड आणि बोथ या ठिकाणी तुम्ही दोघं पेपर देत असेल तर तुम्ही पेपर बोथ पेपर हे तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नेक्स्ट दस्तावेज अपलोड करा. आता नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी बघा हे सर्व डिटेल परीक्षेचे गैरप्रकार बघा या ठिकाणी. यापूर्वी महाटेट परीक्षेसाठी अर्ज केला आहे का असं विचारलं आहे, केलं असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं या ठिकाणी. आता ही बघा रेड कलरमध्ये काय दिले ते व्यवस्थित रीड करून घ्यायचं आहे. www.mse.pune.in या वेबसाईटमधील महाटेट 2018 व महाटेट 2019 परीक्षेमधील गैरप्रकाश आढळलेल्या उमेदवारांची यादी स्वतः वाचून तपासलेली आहे व त्या यादीत माझ्या नावाचा समावेश नाही याचे पुष्टीकरण मी करीत आहे. मी येथे करीत असलेल्या पुष्टीकरण खोटे आढळून आल्यास त्याबाबत होणाऱ्या नुकसानीस कारवाईस मी स्वतः जबाबदार असेल, असं सर्व डिटेलमध्ये दिले. बघा 2018-19मध्ये जे फ्रॉड झाले होते त्यांचं नाव या वेबसाईटवरती अनाउन्समेंट करण्यात आले. एकदा चेक करून घ्यायचं तुमचं नाव आहे किंवा नाही, नसेल तर भरायचं, असेल तर भरू नका, तुमचं फॉर्म पैसे वाया जाणार आहे, तुमचं फॉर्म रिजेक्ट होऊन जाणार आहे. तर या ठिकाणी बघा जुड्या भावंडाविषयी माहिती या ठिकाणी जुडा भावंड आहे का तुमच्याकडे, तुमचं असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं. येस केल्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल द्यावं लागेल, तर नो करून द्यायचं. या ठिकाणी नो केल्यानंतर तुम्हाला खाली क्रॉस करायचं आहे. खाली क्रॉस केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, आता खाली क्रॉस केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेड एक्झामिनेशन विल बी कॅन्सल्ड अँड आय विल बी लेबल फॉर द फर्दर लेझन ॲक्शन. या ठिकाणी तुम्हाला आता काय करायचं आहे, तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर आणि डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे तुम्हाला. तर या ठिकाणी बघा छायाचित्र फोटोग्राफ फाईल साईज नीड बिटवीन द 17 KB to 51 KB ओनली JPG फॉर्मॅट डॉक्युमेंट विल बी एक्सेप्टेबल फॉर अपलोड. आता तुम्हाला काय करायचं आहे 17 KB ते 51 KB मध्ये JPG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला
तुमचं पासपोर्ट फोटो अपलोड करायचं. पासपोर्ट फोटो कसे ऑनलाईन क्रॉप करायचं ते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला A to Z प्रोसेस दाखवले. तुम्ही मागचे व्हिडिओ बघा आणि तुम्हाला समजेल पासपोर्ट फोटो कसे क्रॉप करायचं ते सर्व डिटेल मी त्या ठिकाणी लाईव्ह दाखवले. आता तुम्हाला स्वाक्षरीसुद्धा तुम्हाला 17 KB ते 51 KBमध्ये JPG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला क्रॉप करून घ्यायचं आहे आणि स्वाक्षरी अपलोड करून द्यायचं आहे. अपलोड केल्यानंतर ओळख पुरावा तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ द्यायचं आहे. आता आयडेंटिटी प्रूफ काय देणार आहे? तुमचं पॅन कार्ड असेल किंवा तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा आधार कार्ड असेल, जे असेल तर तुमचं या ठिकाणी PDF फॉर्मॅटमध्ये तुम्ही अपलोड करून द्यायचं आहे. अपलोड केल्यानंतर स्वतः अक्षरित प्रतिज्ञापत्र सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला या ठिकाणी एक कोरा पेज घ्यायचं आहे. कोरा पेजवरती तुम्ही स्वतः लिहायचं आहे डिक्लेरेशन. आता डिक्लेरेशन कोणतं लिहायचं तर बघा, हे खाली दिले मी हे बघा सर्व तुमचं नाव येणार आहे. हे सर्व डिटेल तुम्ही एका कोरा पेजवरती लिहायचं आहे. कोरा पेजवरती लिहिल्यानंतर तुम्ही PDF फॉर्मॅट JPG फॉर्मॅट 17 KB ते 500 KBमध्ये JPG फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. कन्वर्ट केल्यानंतर या ठिकाणी अपलोड करून द्यायचं आहे. अपलोड केल्यानंतर फायनली तुमचे सर्व डॉक्युमेंट अपलोड झाले. आता अपलोड झाल्यानंतर शो प्रिव्हियस फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा तुमचे पासपोर्ट फोटो अपलोड झाले, सिग्नेचर अपलोड झाले आणि ओळख पुरावा अपलोड झाले आणि तुम्ही जे हस्ताक्षरित प्रतिज्ञापत्र लिहिले ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हे सर्व अपलोड झाल्यानंतर शेवटचं ऑप्शन असेल या बॉक्सवरती क्लिक करून द्यायचं आहे. या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा आता तुमचं ॲप्लिकेशन फायनली सबमिट झालं आहे. ॲप्लिकेशन तुम्ही या ठिकाणी एडिट पण करू शकतात. बघा, एडिट ॲप्लिकेशन आणि प्रोसीड टू पेमेंट ॲप्लिकेशन. आता तुमचं ॲप्लिकेशन एकदा प्रिव्हियस खाली क्रॉस करून सर्व डिटेल चेक करून घ्यायचं आहे. व्यवस्थित तुमचं फिलअप झालं आहे का फॉर्म ते चेक करून नंतर प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट ऑप्शन येणार आहे. या ठिकाणी सर्व डिटेल दिसणार आहे. तुमचे परीक्षा शुल्क तपशील दिसणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, परीक्षा शुल्क भरा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट ऑनलाईन तुम्हाला क्रेडिट कार्डने किंवा UPI किंवा फोनपे किंवा गुगल पे जे असेल ते तुमच्याकडे तसं तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पेमेंट करू शकता. आता पेमेंट करण्यासाठी सिलेक्ट युअर बँक या ठिकाणी क्लिक केल्यानंतर भारतातले सर्व बँक या ठिकाणी दिसणार आहे. आता कोणत्या बँकेद्वारे तुम्हाला पेमेंट करायचं ते बँक सिलेक्ट करायचं आहे. बँक सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इंटरनेट बँकिंगद्वारे जर पेमेंट करत असेल तर तुम्ही इंटरनेटसुद्धा सिलेक्ट करू शकता किंवा UPIने तुम्ही पेमेंट करत असाल तर तुम्ही UPIसुद्धा सिलेक्ट करू शकता. फायनली तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होऊन जाणार आहे. पेमेंट केल्यानंतर सबमिट तुमचं ॲप्लिकेशन झालं आहे. आता तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करून तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. फायनली तुमचं ॲप्लिकेशन सबमिट झालं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अशीच नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.